नमस्कार मुलांनो, कसे आहात रे सगळे। तर चला या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बहुपदी चॅप्टर 3 याच्यातला संकीर्ण प्रश्न संग्रह 3 आपण आज बघूया। तर चला तुमचा जास्त वेळ न घेता आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। तर त्यांनी पहिला प्रश्न सांगितला आहे, पुढील प्रत्येक प्रश्नासाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा। म्हणजे त्यांनी 4 ऑप्शन दिलेले आहेत, त्याच्यातला योग्य पर्याय तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे। त्यातला पहिला प्रश्न दिला आहे त्यांनी, पुढील पैकी बहुपदी कोणते। आता त्यांनी विचारलं आहे की बहुपदी कोणती आहे। ठीक आहे, पहिल्या पर्यायाचा विचार केला तर x/y आहे, बरोबर। म्हणजे थोडक्यात काहीतरी परिमेय संख्या आहे, बरोबर। मग त्याच्यामुळे ये तशी त्या पॅटर्नमध्ये बहुपदीमध्ये असे पॅटर्न येत नाही, त्याच्यामुळे हा पर्याय कॅन्सल झाला। दुसरा पर्याय बघितला तर x वजा वर्गमुळात दुसरा घात आहे आणि वजा 3x आहे। x चा कितवा घात दिलाय त्यांनी तर वर्गमुळात दुसरा घात दिलाय, म्हणजे हे x चा वर्गमुळात घात असं दिलाय त्यांनी। मग वर्गमुळात घात ही परिमेय संख्या, ही अपरिमेय संख्या चलाचा घातांक असू शकत नाही, म्हणजे ती बहुपदी असू शकत नाही, त्याच्यामुळे हा पर्याय सुद्धा कॅन्सल झाला। त्यानंतर तिसरा पर्याय आहे x चा वजा दुसरा घात आहे, तर धन पूर्णांक संख्या हा जर चलाचा घातांक धन संख्या असेल तर ती सुद्धा बहुपदी नसते। म्हणजे राहिला पर्याय क्रमांक डी, वर्गमुळात 2 गुणिले x चा दुसरा घात 2 हे काय आहे तर ती धन पूर्णांक संख्या आहे, आणि म्हणून चलाचा घातांक हा 2 आहे आणि तो धन पूर्णांक संख्या आहे, म्हणून पर्याय क्रमांक डी हे त्याचं उत्तर आहे। म्हणजेच पहिल्या प्रश्नाचं उत्तर पुढीलपैकी बहुपदी कोणती, तर त्याचं उत्तर आहे वर्गमुळात 2 गुणिले x चा वर्ग अधिक 1/2 हे काय त्याचा आन्सर आहे। दुसरा प्रश्न त्यांनी काय दिला आहे, वर्गमुळात 7 या बहुपदीची कोटी किती। आता वर्गमुळात 7 दिला आहे त्यांनी, ठीक आहे। तर याची बहुपदी काय, तर याला त्यांनी कोणतेही चल दिलेले नाही आहे। तर वर्गमुळात 7 ही काय आहे तर ती शून्येतर स्थिर बहुपदी आहे। वर्गमुळात 7 ही संख्या कसली आहे तर ती शून्येतर स्थिर बहुपदी आहे, आणि ते स्थिर बहुपदी असल्यामुळे त्याची कोटी नेहमी काय असते रे, तर ती नेहमी कोटी त्याची 0 असते। त्याच्यामुळे पर्याय क्रमांक त्याचा काय येईल, त्याच्यामुळे पर्याय डी हे त्याचं काय आहे उत्तर आहे। ओके, चला तर तिसरा प्रश्न आहे, 0 या बहुपदीची कोटी किती असते। आता त्यांनी विचारले आपल्याला की 0 या बहुपदीची कोटी किती असते। आता 0 जर आपण तसं बघितलं तर त्याची 0 सुद्धा कोटी सांगू शकत नाही किंवा 1 सुद्धा कोटी सांगत नाही, म्हणजे तसं आपण निश्चित असं सांगू शकत नाही। जर या ठिकाणी 0 ऐवजी कोणताही नंबर असता तर आपण निश्चितच त्याची कोणतीही जी काही कोटी असेल ती सांगू शकलो असतो, परंतु या ठिकाणी 0 आहे, त्याची बहुपदीची कोटी आपण निश्चित सांगू शकत नाही, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक सी हे त्याचं उत्तर आहे। म्हणजेच निश्चित करता येत नाही, बहुपदी किती असते तर हे आपल्याला निश्चित करता येत नाही 0च्या बाबतीत। ठीक आहे, त्यानंतर चौथा प्रश्न आपण बघूया, 2x चा वर्ग अधिक 5x चा घन अधिक 7 या बहुपदीची कोटी किती आहे। आता या बहुपदीचा जर विचार केला तर चल या ठिकाणी बघायचं, या ठिकाणी चलाचा घातांक दुसरा आहे आणि या ठिकाणी चलाचा घातांक तिसरा आहे। तर चलाचा घातांक सगळ्यात मोठा कोणता आहे तर x चा घन आहे, त्याच्यामुळे चलाचा घातांक म्हणजे बहुपदीची कोटी किती असणार आहे तर ती 3 असणार आहे, कारण की या ठिकाणी चलाचा घातांक हा काय आहे 3 आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक ए हे त्याचं काय आहे उत्तर आहे। ठीक आहे, आता आपण पाचवा प्रश्न बघूया। आता त्यांनी पाचवा प्रश्न विचारला आहे की x घन वजा 1 या बहुपदीचे सहगुणक रूप कोणते। आता आपल्याला काय करायचं आहे, त्यांनी पर्याय दिले आहेत, परंतु त्या अगोदर आपण काय करूया, x घन वजा 1 याच्या अगोदर सहगुणक रूप काढूया। याचं जर पटकन जर आपण केलं तर ते आपल्याला जमलिंग होतं, त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं, साईडला त्याचं अगोदर सहगुणक रूप काढून घ्यायचं। त्याचं सहगुणक रूप काय येईल तर x घन अधिक x चा वर्ग अधिक x आणि वजा 1 हे त्याची पूर्ण बहुपदी आपण व्यवस्थित उतरत्या क्रमाने लिहिली, आणि त्याचे सहगुणक रूप काय काय येतील तर बघा 1, आता इथं x वर्ग आहे ना, म्हणजेच मग इथे त्याचे काय काय येतील बघा, सहगुणक रूप x आहे, आणि इथं काय काय येईल बघा आता, आणि इथं कोणता सहगुणक नाही, त्याच्यामुळे इथं आपण काय लिहिणार 0x लिहिणार। इथं सुद्धा कोणता सहगुणक नाही आहे आपण घेतलेला आहे, त्याच्यामुळे इथं सुद्धा पुन्हा 0च येईल, बरोबर। त्याच्यामुळे आता इथं सहगुणक काय काय येईल तर इथं 1 नंतर 0 पुन्हा 0 आणि हा वजा 1, बरोबर। मग त्याच्यामुळे पर्यायामध्ये तुम्हाला हा पर्याय कुठे दिसतो तर पर्याय क्रमांक सी दिसतो तुम्हाला, बरोबर। त्याच्यामुळे पर्याय क्रमांक सी हे त्याचं काय उत्तर आहे। पर्याय कोणता आहे त्याच्यामध्ये 1 0 0 आणि 1।
अशा पद्धतीने हे आपल्याला सोडवायचे. सोपं आहे. आपण उदाहरण संग्रहामध्ये म्हणजेच आपण सराव संचामध्ये ते सोडवलेलं आहे. पहिल्यांदा सहगुणक रूप लिहायचे आणि मग तो पर्याय तुम्ही चेक करायचा. डायरेक्ट जर केलं तर पर्याय तुमचं चुकण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे अगोदर सहगुणक काढा आणि मग ते उत्तर सोडवा. त्याच्यानंतर त्यांनी 6वा प्रश्न काय दिला आहे बघा. ओके, आता त्यांनी 6वा प्रश्न काय दिला आहे तर पी ऑफ एक्स बरोबर एक्स वर्ग वजा 7 वर्गमुळात 7 एक्स अधिक 3. तर पी ऑफ 7 वर्गमुळात 7 किती. आता यासाठी तुम्हाला काय करावं लागेल हे सोडवावं लागेल. तर काय करायचं, पी ऑफ एक्स त्यांनी काय दिलेलं आहे तर बघा एक्स वर्ग 7 वर्गमुळात 7 एक्स आणि अधिक 3. ठीक आहे. आता पी ऑफ एक्स म्हणजेच एक्स ठिकाणी आपल्याला 7 गुणिले वर्गमुळात 7 या ठिकाणी लिहायचं आहे. राईट. मग आता आपण या ठिकाणी किंमत पुटअप करूया. म्हणजेच बघा 7 वर्गमुळात 7 कंसाचा वर्ग वजा 7 गुणिले वर्गमुळात 7 गुणिले 7 वर्गमुळात 7. बरोबर. तुम्ही कंसात टाकलं काय किंवा नाही टाकलं तरी सुद्धा चालेल आणि अधिक 1. ठीक आहे. आता हे जर आपण सोडवलं तर 7चा वर्ग 49 गुणिले वर्गमुळात 7चा वर्ग किती असतो रे तर 30 संख्या असते वजा 7 गुणिले हे 7 7 7 किती रे तर 49 आणि वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 7 म्हणजेच काय रे तर 30 संख्या. याचं एक्सप्लेनेशन मी पाठीमागच्या सराव संचामध्ये दिलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर हे जे अधिक 3 आहे ते आहे असेच राहणार. ठीक आहे. त्यानंतर परत काय होणार आहे, आता हा कंस आणि हा कंस आहे, हा कंस धन आहे हा कंस होणार आहे. त्याच्यामुळे हे दोन काय होणार कंस कॅन्सल होणार. प्रत्येक यांचा गुणाकार करावा याचं काही गरज नाही आहे. याचं जे काही उत्तर येईल ते धन असेल आणि याचे जे काही उत्तर असेल ते ऋण येईल. त्याच्यामुळे अधिक मायनस काय होणार कॅन्सल होणार. त्याच्यामुळे हे दोन्ही पर्याय हे दोन्हीही कॅन्सल होणार आणि राहिलं काय फक्त तर 3. त्याच्यामुळे तुमचं पी ऑफ 7 वर्गमुळात 7 हे किती आलं तर ते 3 आलेलं आहे. मग त्याच्यामुळे पर्याय किती आहे बघा याचा पर्याय क्रमांक 3. त्याच्यामुळे पर्याय ए हे त्याचं काय आहे उत्तर आहे. पर्याय ए हे त्याचं उत्तर आहे. किती आलेलं आहे उत्तर 3. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. हां, तर त्यांनी 6वा प्रश्न काय दिला आहे 7वा प्रश्न दिला आहे 2x घन अधिक 2x या बहुपदीची x बरोबर वजा 1 ही किंमत असताना किंमत किती आहे. ठीक आहे. तर नेहमीप्रमाणे आपण काय करायचं बहुपदी लिहायची आणि त्याच्यामध्ये त्यांनी किती दिलं x बरोबर वजा 1 दिला आहे ती किंमत आपण पुटअप करायची. ठीक आहे. मग त्याच्यामुळे आता आपण बहुपदी लिहूया. आता हे पर्यायी प्रश्न आहे तुमचे बरोबर. त्याच्यामुळे नेहमी हे डिटेलमध्ये तुम्ही लिहावंच असं काय नाही. तुम्हाला समजण्यासाठी मी डिटेलमध्ये लिहिते. जर पर्यायी असेल तर तुम्हाला साईडला तुम्ही ते रफ करायचं आणि मग ते सोडवल्यानंतर मग ते त्या ठिकाणी तुम्ही पर्याय एक तर तुम्हाला लिहायला सांगतील किंवा ते टिक करायला सांगतील. शक्यतो पर्याय लिहायला सांगतील तर पर्याय फक्त तुम्ही लिहायचा आहे. हे सोडवलंच पाहिजे तिथं असं काही गरजेचं नाही. फक्त तुम्हाला उत्तर ॲप्रॉक्स तुम्हाला उत्तर व्यवस्थित येण्यासाठी तुम्ही फक्त साईडला ते काय करायचं सोडवायचं. ठीक आहे. आणि मग नंतर तो पर्याय जो काय रिस्पेक्टिव्ह तुमचा पर्याय असेल तो तुम्ही लिहायचा. ओके. ठीक आहे. आता जी काही त्यांनी बहुपदी दिली आहे ती आपण लिहिली. आता त्यांनी काय विचारले पी ऑफ आपल्याला -1 काढायचं आहे ना. तर या ठिकाणी आपण किंमत लिहूया. आता 2 गुणिले आता काय करायचं वजा 1चा घन अधिक 2 गुणिले वजा 1 बरोबर. आता 2 गुणिले वजा 1चा घन वजा 1चा घन आहे म्हणजे किती येईल रे तो तर तो वजा 1 असेल. त्याच्यामुळे वजा 1 गुणिले 2 किती होणार तर वजा 2 आणि त्यानंतर 2 गुणिले वजा किती होतात रे तर वजा 2 येतात. म्हणजेच उत्तर किती आलं आपल्या या ठिकाणी वजा 2 आणि वजा 2 किती आलं तर ते वजा 4. म्हणजेच आपल्याला पी ऑफ वजा 1 किती मिळालं तर वजा 4. मग वजा 4 हे उत्तर कुठं आहे बघा तर त्या ठिकाणी पर्याय डी मध्ये हे त्याचं उत्तर आहे. म्हणजेच पर्याय डी हे काय आहे त्याचं उत्तर ऑप्शन डी. म्हणजेच किती तर ते वजा 4. मग पर्याय डीला तुम्ही काय करू शकता टिक करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण आता बघूया. त्यांनी आता 8वा प्रश्न काय दिला आहे तर 3x वर्ग अधिक mx या बहुपदीचा x वजा 1 हा अवयव असेल तर m ची किंमत किती आहे बरोबर. आता या बहुपदीमध्ये त्यांनी काय दिलेलं आहे तर x वजा 1 हा अवयव दिला आहे ना. म्हणजे a या ठिकाणी वजा 1 आहे. मग आपण आता x ची किंमत किती पुटअप करणार तर +1 घेणार बरोबर. मी तुम्हाला पाठीमागं सांगितलेलं आहे जर वजा 1 असेल तर अधिक घ्यायचं अधिक असेल तर वजा घ्यायचं. ठीक आहे. विरुद्ध संख्या वापरायच्या. मग ठीक आहे. या ठिकाणी जर आपण किंमत पुटअप केलं तर पी ऑफ 1 येईल कारण या ठिकाणी वजा 1 आहे आपण अधिक 1 घ्यायचा. सो 3 गुणिले 1चा वर्ग अधिक m गुणिले 1 बरोबर. आता हा m आहे बरोबर. मग आता पी ऑफ 1 आता
3 गुणिले एक्सचा वर्ग किती असतो तर 3च असतो आणि m गुणिले 1 किती असणार तर mच असणार. आता त्यांनी आपल्याला काय सांगितलं आहे बघा, तर x वजा 1 हा अवयव असेल तर त्यांनी काय विचारलंय, अवयव असेल तर दिला आहे. म्हणजे त्यांनी कन्सिडर केले की असेल तर मग काय करायचं, त्याच्यामुळे आपण काय करायचं, अवयव आहे असं त्याने थोडक्यात सांगितलं. म्हणजेच आपण काय करणार तर p(1) ची किंमत ऑलरेडी 0 घेणार. त्यांनी आपल्याला सांगितलं की अवयव असेल तर मग आता त्याच्यामुळे म्हणून आपण काय केलं, p(1) ची व्हॅल्यू काय केली 0 घेतली. या टाईपची सुद्धा उदाहरणे पाठीमागच्या सराव संचामध्ये झालेत. बघितलं नसेल ते तुम्ही जर बघितलं असेल त्याची लिंक तुम्हाला या ठिकाणी लागेल. तर p(f) म्हणून आपण काय घेतला तर 0 घेतला. अवयव असतं म्हणजे काय असतं, त्या बहुपदीची किंमत ही 0 असते, बरोबर राईट. हे तुम्हाला आठवलं असेल. आणि म्हणून आपण काय करायचं, p(1) किती घेतला, मी 0 घेतला आणि पुढचे जे आहे ते असंच आपण लिहायचं. आता त्यांनी आपल्याला विचारलं आहे की m ची किंमत किती आहे. मग आता m ची किंमत आपल्याला काढायची असेल तर कसं करायचं, m जर आपण या साईडला घेतलं तर 3 कसं करायचं, 3 जाता आपल्याला राईट साईडला घ्यायचे, मग लेफ्ट साईडला घ्यायचे. 3 या ठिकाणी अधिक आहे, लेफ्टला गेले की त्याचे चिन्ह बदलणार. म्हणजे m ची व्हॅल्यू किती आली रे, तर -3 आले. आता -3 आले मग -3 हा पर्याय किती आहे तर पर्याय क्रमांक म्हणजेच पर्याय हा C आहे. म्हणजेच याचा पर्याय C हे त्याचं उत्तर आहे. आणि उत्तर किती आलं तर -3. 8व्याचा पर्याय C म्हणजेच -3 हे त्याचं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने ते सॉल्व करायचं. ओके, ठीक आहे. आता आपण 9वा प्रश्न काय आहे ते बघूया. 9वा प्रश्न त्यांनी काय दिला आहे बघा, त्यांनी काय दिलं आहे बघा प्रश्न. पहिल्या कंसामध्ये x वर्ग वजा 3 आणि दुसऱ्या कंसामध्ये 2x वजा 7x चा घन अधिक 4 हा गुणाकार करून मिळणाऱ्या बहुपदीची कोटी किती. आता त्या अगोदर आपल्याला काय करावं लागेल तर यांचा गुणाकार काढावा लागेल आणि मग ती बहुपदीतली काय कोटी आहे ती आपल्याला सांगावी लागेल. तर सर्वात अगोदर आपण काय करूया तर याचा गुणाकार करूया. म्हणजे त्यांनी जी बहुपदी दिली आहे ते आपण अगोदर लिहून घेऊया. 2x वजा 7x चा घन अधिक 4. आता गुणाकार करायचे म्हणजे पहिली संख्या गुणिले हा कंस आणि दुसरी संख्या गुणिले हा कंस करूया, बरोबर. म्हणजेच x वर्ग दुसऱ्या कंसामध्ये 2x वजा 7x चा घन अधिक 4 वजा 3 2x वजा 7x चा घन अधिक 4, बरोबर. आता काय करूया, या x वर्गाने या कंसाला गुणूया. x वर्ग गुणिले 2 गुणिले x म्हणजेच 2x वर्ग आणि हा x चा पहिला घात म्हणजेच x चा कितवा घात हा 2 आणि हा 1 3 म्हणजेच x चा हा तिसरा घात होईल, बरोबर. वजा आता हा 7 आहे तसाच येईल, x चा दुसरा घात आणि x चा तिसरा घात 3 अधिक 2 किती रे 5 म्हणजेच x चा हा 5वा घात होईल. परत अधिक x वर्ग गुणिले 4 म्हणजेच 4x चा वर्ग, बरोबर. त्यानंतर पुढे वजा 3 गुणिले 2x म्हणजेच 6x वजा वजा अधिक होतात, बरोबर. हे वजा 3 हे वजा 7 अधिक होणार. त्यानंतर 7 त्रिक 21. आता हा x चा घन आहे तसंच होईल, बरोबर, कारण इथं काय चल नाही आहे. आणि वजा 3 आणि अधिक 4 म्हणजेच 3 चौक 12 या ठिकाणी येतील. ठीक आहे, ओके. आता आपण काय करूया ते उतरत्या क्रमाने लिहूया. आता मोठा घात कोणता या ठिकाणी बघा तर आहे वजा 7x चा 5वा घात आहे. ठीक आहे, 5वा घात. त्यानंतर तिसरा घात आपण चेक करा, 2x चा घन आहे आणि 21x चा घन आहे म्हणजेच 21 आणि 2 किती रे तर 23 होतात. म्हणजेच ते किती आले तर 23x चा घन आला. त्यानंतर वर्ग बघूया अधिक किती तर 4x चा वर्ग आणि हे वजा 6x आणि वरचे वजा 12. ठीक आहे, म्हणजे आपण जर विचार केला तर 5 3 2 म्हणजे याचा घातांक किती येणार मोठा तर मोठा घातांक म्हणजेच बहुपदीची कोटी या समीकरणाची किती आली तर ती 5 आली, कारण का चलाचा सगळ्यात मोठा घातांक किती आहे तर 5. आता याच्या पर्यायामध्ये 5 कुठं आहे तर पर्याय ए मध्ये दिला आहे, त्याच्यामुळेच पर्याय ए हे त्याचं उत्तर आहे. आणि उत्तर आपलं किती आलेलं आहे बहुपदीची कोटी 5 आलेलं आहे, म्हणजेच पर्याय ए हे त्याचं उत्तर आहे. कळालं तुम्हाला. जर दिला असेल तर पहिल्यांदा तुम्हाला ते सोडवावं लागेल, गुणाकार करावा लागेल आणि मग तो पर्याय जो काय असेल तर तो लिहायचा किंवा टिक करायचा. ठीक आहे, आता शेवटचा प्रश्न आपण बघूया. शेवटचा प्रश्न त्यांनी काय दिला आहे बघा, त्यांनी काय दिलं आहे शेवटचा प्रश्न 10वा. तर पुढीलपैकी रेषीय बहुपदी कोणती असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता रेषीय बहुपदी बेसिकली कशी असते तर त्याचं रूप जे आहे ते ax अधिक b
या पद्धतीमध्ये असतं, या रूपामध्ये असतं बरोबर। म्हणजेच एक्सचा हा घातांक नेहमी 1 असला पाहिजे, ठीक आहे। एकच्या पुढे घातांक चालणार नाही, एकतर एक्सचा घातांक फक्त 1च हवे फक्त, किंवा एक्स हे फक्त एकच चल पाहिजे आहे, दुसरं कोणतंही किंवा चलाचा घातांक त्यांना 1च्या पुढे नको असतो, जो रेषीय पद्धत असते। जर एक्सचा घातांक 2 किंवा त्याच्या पुढे आले तर ते बहुपदीमध्ये कन्सिडर केलं जातं। पण रेषीय बहुपदी आणण्यासाठी ax + b या पॅटर्नमध्ये ती बहुपदी लागते। आणि पर्यायाचा जर विचार केला तर पर्याय ए मध्ये तुम्हाला दिसते की ती रेषीय बहुपदी दिली आहे, त्यांनी x + 5 दिला। याचा जर विचार केला तर काय असतं, तर त्याचा घातांक हा जनरली हा 1 आहे बरोबर। 1च्या पुढे त्याचा घातांक नाही, म्हणजेच x + 5 हे काय आहे, तर ती रेषीय बहुपदी आहे। बाकीच्यांचा पर्यायांचा विचार केला तर x वर्ग आहे, x घन आहे आणि x चौथा घात आहे, त्याच्यामुळे बाकीच्या ज्या पर्याय क्रमांक B C D आहे ते येणार नाही, फक्त पर्याय क्रमांक काय येईल तर ए हे त्याचं उत्तर येईल, त्याच्यामुळे पर्याय ए हे त्याचं काय आहे, उत्तर आहे। तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण राहिलेले प्रश्न कंटिन्यू करणार आहोत, ठीक आहे। टिल देन टेक केअर, बाय बाय।